देशातील 2023मध्ये मोठा स्कॅम म्हणून नीट एक्झाम उभारून आलेला आहे. तर त्यावरती सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिलेले आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी कल्पेश आयरे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयरे सर. सुप्रीम कोर्टने नीट परीक्षेसंदर्भात एक निर्णय दिलेला आहे. आता फेरपरीक्षा होणार की नाही याबद्दल ते निर्णय आहे. तर सुप्रीम कोर्टने फेरपरीक्षा होणार की नाही याबद्दल निर्णय देताना असं सांगितलं की 2024च्या नीट UG पेपर लीकमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. या प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवल्यानंतर CBIने टोटल 6 रिपोर्ट्स दाखवले. या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही व पेपर लीकचे पुरावे समोर आलेले नाहीत. हजारीबाग आणि पाटणा येथे प्रश्नपत्रिका फुटल्या यात काही संशय नाही. नीट परीक्षेत गडबड झाली असा निकष काढण्यासाठी हे ठोस पुरावे नाहीत. फेरपरीक्षा घेतली तर 24 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवरती त्याचा परिणाम होईल. फेरपरीक्षा घेतली तर 24 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर त्याचा